इंजेक्शन घेतले. वर बसले. खूप दुखतं इंजेक्शन. हॅलो, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. आज माझी मॉर्निंग खूप लेट झाली आणि आज शाळेचा पहिला दिवस होता, पण आमचा साई नाही गेला कारण काल माझ्या बहिणीची सुपारी होती. आम्हाला यायला उशीर झाला. त्याच्यामुळं काय साईला जाग नाही आलं आणि मला पण जाग नाही आलं. मिस्टर गेले कामाला. पाणी येऊन गेलं, सर्व कामं वगैरे झाली माझी. त्याचे अजून बुकं वगैरे आणायचे आहेत. आज बुकं वगैरे घेऊन येईन त्याची. स्कूलला का नाही गेला तू? हा, लेट उठलास. मग आज काय काम करणार आहेस? आज रात्री केस कापायचे, बुक आणायचे, पेन आणायचे, अजून केशव कापण्याला भाकरी आणायची. अजून खूप तयारी बाकी आहे याची. आम्ही याची केस वगैरे अजून काहीच कापले नाहीत बघा. केस पण मोठे झालेत. शाळेमध्ये ओरडतील, पहिला दिवस आहे तर नीट नेटकं जावं लागतं. आणि दुसरा हा, तेच ना. बुक वगैरे आणायचे अजून याचे. दुपारी जायचं का? नाही ना, पप्पा बरोबर संध्याकाळी जाऊया ना. अरे बुक आणायचे, बाटली आणायची, काम आहे. होईन होईन, पप्पा बरोबर जाऊ आपण संध्याकाळी. माझ्या बहिणीचा सुपारीचा कार्यक्रम होता. खूप छान कार्यक्रम झाला आणि मुलगा पण छान भेटला. फॅमिली पण छान आहे त्यांची. बघू आता लग्न कधी, अजून काही ठरवलं नाही कधी करायचं कधी नाही, पण याच वर्षी करणार आहे. इकडे जान्हवी लादी पुण्याचं काम चाललंय. या साईने हिला बांधून ठेवतोय बघा कसं. एक तर घरभर फिरणारी मांजर, तिला बांधून ठेवतोय. तिला गेटला बांधून ठेवतो, मग ती बाहेरचं बघते ना. घरात बसून नुसती बेडवर झोपते, म्हणून तो गेटला बांधून ठेवतो तिला, जरा बाहेरचं बेडचं बघावा. तर आली पळून बघा तिथून. तर आता तयारी वगैरे झाली आहे. आता पहिलं साईची बुका घेतो आणि मग दवाखान्यात जाते. डॉक्टर काय बोलतात बघूया. परवा एक इंजेक्शन घेतलं, आज एक घ्यायचे. एक दिवस आड करून इंजेक्शन घ्यायचे ते. बरं इंजेक्शन घ्यायला पण बरं आहे ते, ऍडमिट होण्यापेक्षा इंजेक्शन घेतलेलं बरं आहे. चला, सगळं बंद वगैरे केलं तर घ्यायचं. सोमवती अमावस्याची छान पूजा पण झालेली आहे. बघा इथं लिफ्ट येते तरी याला चालत जायचे बघा, काय हाऊस. साईचे स्कूलची बुकं आलेत का बघायला गेलेत दुकानामध्ये. साईची स्कूलची बुकं आले का बघायला गेले होते, पण ते दुकानदार बोलला अजून 2-3 दिवसांनी येणार आहे, अजून आले नाही. पण लय छोटी आहे, काय पाणी बसणार याच्यात 2-3 घोटाचं. रेकॉर्डिंग केलं आता हा, म्हणून तिला पाठवून अच्छा, युट्यूब वर पाठवणार आहे. पैसे भेटतील मग. मारते मला पण द्यायला लागेल हो. ती पण चांगली आहे. फोटो पाठवा ना. एवढ्या बाटल्या काढल्या पण तिला काय माहित आवडते का नाही आवडते. चांगली वाटले. बाटल्यांची क्वालिटी चांगली आहे. काही नाही बघा, ही चॉईस केली. फायनल कोणची घेणार आहे साई? फायनल कोणची घेणार आहे? फोटो पाठवा. साई चॉईस लास्ट ना, लास्ट चॉईस ना. फायनली साईला ही बॉटल आवडली आणि त्याने ही बॉटल घेतली त्याला स्कूलला. हे आमच्या चेंबूरचं साईबाबाचं मंदिर आहे. बोले चेंबूरला आलेस तर साईबाबांचं दर्शन पण घ्यावं. खूप दिवस झाले, खूप दिवस नाही खूप वर्ष झाले मी साईबाबांच्या पाया पडायला या मंदिरात आलेच नाही कधी. लग्नाच्या अगोदर माझ्या बहिणी बरोबर यायचे मी दर गुरुवारी साईबाबांच्या मंदिरात पाया पडायला, दर्शन घ्यायला. तर माझी बहीणच नाही राहिली, तर मला मंदिरात गेलो खूप आठवण येत होती तिची. आम्ही दोघी जणी यायचो. मग साईबाबांचं दर्शन वगैरे घेतलं. ते दोघांची शॉपिंग चाललेली तोपर्यंत मी बोले दर्शन घेऊन येते साईबाबांचं. रेनकोट घ्यायला आता गेल्या वर्षीचा रेनकोट आहे पण त्याला येत नाही, बारीक होतो. तो गम आहे हा, याच्या साईजचा.
मापाचा वन पीस नाही, दुसऱ्या दुकानात बघू. कलर पाहिजे नव्हता तो कलर कुठंच भेटत नाही. सगळे मुलींचे कलर आहेत. त्याला असे फुलवाले आवडत नाही. तर बघू आता दुसऱ्या दुकानात. टेंबूर बघू. सावन बाजाराच्या बाहेर बघा अक्षरशः लाईन लावून उभे पेरेंट्स मुलांना कपडे घेण्यासाठी. कधी नंबर यायचा, एवढी गर्दी होते. आम्ही काय बाहेरच रेनकोट बघत होतो त्याला. त्याला हवा होता तसा रेनकोट कुठे भेटत नव्हता. शेवटी मग पहिल्या दुकानामध्ये जिथं बघितला होता तोच घ्यावा लागला त्याला. मंडेला चेंबूरचा मार्केट बंद असतो, पण मुलांच्या शाळेच्या शॉपिंग साठी थोडे थोडे स्टॉल चालू आहेत. छत्र्या म्हणा, बॅग म्हणा, बुक म्हणा, काय काय ओपन ठेवलेले आहेत. घ्यावाच लागलं त्याला, का तर दुसरा कलरच नाही त्याला भेटत आहे. कशी बसली इंजेक्शन घेतलंय दवाखान्यात असते बसलेली. इंजेक्शन ते पण इंजेक्शन घेत होते म्हणून मी बाहेर बसले थोड्या वेळ. तिला बघून मला माझ्या मनात आमच्या मॅडमने पकोडे आणायला सांगितले होते आणि ह्या मिरच्या आणल्या मस्त छान तळलेल्या. म्हणू अगं बाबू बेडून खाली बसली. केस कापायला बसलेत. साईची उद्या शाळा आहे. आज पहिला दिवस होता पण आज गेला नाही, उद्या जाईल. आता ते दोघं आले का छान आंघोळ वगैरे साई करून तळी भरेन. तळी भंडार करायचा आहे. आज सोमवती अमावस्या आहे. इंजेक्शन घेतलं ना, हात दुखायला लागला. दोन्ही हातावर इंजेक्शन घेतलं. डॉक्टर बोलले शेका नाही घरी जाऊन शेका नाही गाठ समोसे आणले. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी माणसाला पुढे न्या. बाय बाय, गुड नाईट. भेटू आता नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ मध्ये. चला बाय बाय.